सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना खडसावताना एका नव्या प्रश्नाला जन्म दिलाय। तो म्हणजे खरा भारतीय कोण आणि खोटा भारतीय कोण। सुप्रीम कोर्ट राहुल गांधी यांना म्हणालं, तुम्ही खरे भारतीय असाल तर असं वक्तव्य केलं नसतं। सुप्रीम कोर्टाचे हे ताशेरे प्रियंका गांधी यांच्याही चांगलेच जिवारी लागलेले आहेत आणि त्यामुळे खरा भारतीय कोण हे सुप्रीम कोर्ट कसं ठरवणार असा थेट सवालच प्रियंका गांधी यांनी उपस्थित केलाय। तर तिकडे ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी ही सुद्धा राहुल गांधी यांच्या मदतीला धावून आली आहे। भावाच्या मदतीला बहीण, खरा भारतीय कोण कोर्ट कसं ठरवणार? प्रियंका गांधी यांचा सवाल। राहुल गांधी यांनी भारतीय सैन्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना चांगलं सुनावलं। राहुल गांधींनी 2023 मध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान एक वक्तव्य केलं होतं। राहुल गांधी म्हणाले होते, चीनने भारताच्या 2000 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रावर कब्जा केलाय। आर्मीच्या एका माजी अधिकाऱ्यानं आपल्याला हे सांगितल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता। राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला चालला। त्यावेळी सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना चांगलंच फटकारलं। सुप्रीम कोर्ट काय म्हणालं, तुम्हाला कसं कळलं की चीनने भारताच्या 2000 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रावर कब्जा केलाय? तुम्ही तिथे होतात का? याबाबत तुमच्याकडे काही विश्वासार्ह पुरावे आहेत का? तुम्ही जर खरे भारतीय असाल तर तुम्ही असं वक्तव्य केलं नसतं। ज्यावेळी सीमेवर संघर्ष होतो त्यावेळी स्वाभाविकपणे दोन्ही बाजूंचं नुकसान होतं। तुम्ही सीमा वादाबाबत संसदेत प्रश्न का विचारला नाही? सोशल मीडियावर प्रश्न का विचारता? अशी टिप्पणी करत सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना खडसावलं। Supreme Court. I'm not speaking. But sir, at least on Donald Trump, what he's saying, Brother, did you hear what I said? यामध्ये सगळ्यात कडक ताशेरे होते ते म्हणजे तुम्ही खरे भारतीय असाल तर अशी वक्तव्य करणार नाही। सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींवर केलेली ही टिप्पणी प्रियंका गांधींना मुळीच पटलेली नाही। खरा भारतीय कोण हे सुप्रीम कोर्ट कसं ठरवू शकतं असा प्रियंका गांधींचा सवाल आहे। कि कौन सच्चा भारतीय है, कौन सच्चा भारतीय नहीं है, ये तो मुझे लगता है कि मतलब न्यायपालिका के प्रति पूरे आदर के साथ कह रही हूँ कि ये तो उनके दायरे में नहीं होता डिसीजन। ये कोई जस्टिस तो नहीं तय करेंगे। दूसरा, राहुल जी ने हमेशा आर्मी का, सेना का आदर किया है। उनके दिल में उन सेना के प्रति, सैनिकों के प्रति, उनके अफसरों के प्रति पूरी तरह से आदर है और हर भाषण में जब भी बोलते हैं, जब भी उनका हम कुछ भी भाषण या कोई भी टिप्पणी सुनते हैं उसमें वो आदर बहुत स्पष्ट दिखता है। सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींवर कडक ताशेरे ओढल्यावर इंडिया आघाडीतल्या विशेषतः महाराष्ट्रातल्या मित्रपक्षांनी राहुल गांधींना पाठिंबा दिला। ऐसा है कि मुझे मालूम नहीं सर्वोच्च न्यायालय क्या है, मैं उसमें सर्वोच्च न्यायालय के ऊपर टिप्पणी नहीं करना चाहूंगा। लेकिन गलवान वैली में जो हुआ कि नहीं हुआ, उसकी जांच सुप्रीम कोर्ट ने करनी चाहिए। हमको क्यों कहते कि तुम पुख्ता सबूत दो? अरे तो आप सबूत ढूंढिए ना। आप सरकार से पूछिए कि सवाल तुमसे पूछे गए, तुम सरकार हो, तुम जवाब दो। आपण जर 1962 नंतरच्या युद्ध झालं चीनचं, त्याच्यानंतरची जर अटलजींपासून सगळ्यांची भाषणं पाहिली तर तेव्हाही तिबेट पासून ते अक्साई चीनपर्यंत चीनने जो अतिक्रमण केलं होतं त्याच्यावरती प्रश्न उपस्थित केले आहेत विरोधी पक्षनेत्यांनी तेव्हाच्या, आणि नेहरूंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलेला आहे आणि आताही सध्याचे राज्यकर्ते करतात। राहुलजींनी किंवा राहुल गांधीजींनी चीन संदर्भातला जो प्रश्न उपस्थित केला आम्ही सगळे करतोय, त्याच्यामध्ये काही चुकतंय असं मला वाटत नाही। हा संपूर्ण देशाच्या मनातला प्रश्न आहे। सुप्रीम कोर्टाच्या आधी अलाहाबाद हायकोर्टामध्ये सुद्धा हा खटला सुरू होता। त्यावेळी कोर्ट काय म्हणालं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्याही काही मर्यादा असतात आणि भारतीय लष्कराची बदनामी करण्याचं स्वातंत्र्य असू शकत नाही। भारतीय सैन्याबाबत भान ठेवून बोलायला हवं हा संदेश तर कोर्टाने दिलाच, पण आता कोर्टाच्या टिप्पणीनंतर खरा भारतीय कोण आणि खोटा भारतीय कोण यावरून नवा वाद सुरू झालाय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।